सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोकांनी त्याचा एक मोर्चा काढला होता, निषेध मोर्चा काढला होता। आणि अशा वेळेला चिपळूणमध्ये एका विकृत महिलेने त्या आंदोलनाला गालबोट लागेल, सर्व धर्मीयांच्या भावना दुखावतील अशा पद्धतीचं तिचं वक्तव्य, हे तिचं वक्तव्य आणि तिची वर्तणूक ही आपल्या चिपळूणच्या संस्कृतीला काळिमा फासणारी आहे। चिपळूणच्या इतिहासामध्ये असं कधी घडलेलं नाही आणि ह्याचा निषेध म्हणून या गोष्टी वारंवार घडू नयेत याच्याकरता चिपळूण व्यापारी महासंघटनेने काल तातडीची बैठक घेतली आणि संपूर्ण 31 संघटना 3940 दुकानदार या सर्वांनी ह्या व्यापाराला बंदला पाठिंबा दिला। कारण असं कारण चिपळूण एक सुसंस्कृत आहेच आणि अजूनपर्यंत कधी गोष्ट घडली नाही, पण ही गोष्ट का घडली ह्याचा कुठेतरी पाठपुरावा झाला पाहिजे आणि त्याच्यात ज्यांनी कोणी ह्याच्या पाठिंबा केला असेल त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे, त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे। या भूमिकेचे आम्ही आहोत। महिलांवरती हे असे अत्याचार होतात आणि दुसऱ्या धर्मातले लोक त्याला सपोर्ट करायला बघतात। असं नाही, आपण सगळ्या जणी बहिणी म्हणून एकत्र आहोत। असा कुठेही जरी अत्याचार झाला तरी आपण सर्व बहिणीने एकत्र यायचं आहे। काल ही गोष्ट ही खूप लज्जास्पद गोष्ट झाली, अशी गोष्ट व्हायला नको होती। आम्ही समाजाच्या वतीने निषेध करतो आणि चिपळूण जे आहे आपलं सुसंस्कृत आहे आणि कधी अशी घटना घडलेली नाही आहे। आम्ही एकत्र राहतोय आणि अशा आमच्या सिटीमध्ये परत असं कधी होणार नाही ह्याच्यासाठी आम्ही हा निषेध केलेला आहे।